नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती संदर्भातील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी देखील पोलीस भरतीच्या ज्या काही अपडेट आल्या होत्या, त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार केले होते आणि आता यापुढेही ज्या अपडेट्स येतील, त्याच्याबाबत माहिती आपण या चॅनलवर पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या, म्हणजे अपकमिंग अपडेट्स तुम्हाला प्राप्त होत राहतील. इथे पहा, आपण एक-एक करून अपडेट पाहणार आहोत. सर्वात प्रथम 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव म्हणजे या ठिकाणी पहा, जी तुमची भरती येणार आहे, ती सर्वांना माहीत आहे की जिल्हानिहाय भरती यामध्ये घेतल्या जाते आणि आगामी काळात सुद्धा जिल्हानिहायच भरती येणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काय, की नेमक्या रिक्त जागा किती आहेत त्याची माहिती आपल्याकडे असणं. आता त्याची माहिती सरकारनेच मागवली असल्या कारणाने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अगोदर घोषणा केली होती, की लवकरच आम्ही पोलीस भरती घेऊ आणि यासोबतच दरवर्षी पोलीस भरती राबवली जाईल. असं त्यांनी विधान मागील जे काही अधिवेशन चालू होतं त्यामध्येही केलं होतं आणि आता नुकतंच जे अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याबाबत विधान केलेलं आहे. वारंवार त्यांना प्रश्न विचारला असता तर ते म्हटले, ही पोलीस भरती ही सततच चालणारी प्रक्रिया आहे आणि ती दरवर्षी घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. आता पहा, अपकमिंग पोलीस भरतीबाबत जर आपण पाहिलं तर धाराशिवमध्ये एकूण रिक्त जागा आहेत त्या म्हणजे 123. आता यामध्ये आरक्षणानुसार आणि समांतर आरक्षणानुसार जागा समोर आलेल्या आहेत. इथे आहे कॅटेगरी वाईज आरक्षण आणि इथे पहा कॅटेगरी वाईज आहेत सर्वात प्रथम आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त म्हणजे समांतर आरक्षणानुसारही जागा समोर आलेल्या आहेत आणि त्यासोबतच ज्या काही कॅटेगरी वाईज जागा आहेत त्याही सुद्धा समोर आलेल्या आहेत. जाहिरात येण्यापूर्वी हीच माहिती अत्यंत महत्त्वाची असते. कारण की नेमक्या कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती जेव्हा शासनाकडे असेल, तेव्हा या जागांची भरती आपल्याला होताना दिसू शकते. तर हे पाहिलं आपण धाराशिवच्या कॅटेगरी वाईज तुम्ही जागा पाहू शकता. त्यासोबतच 123 ह्या एकूण जागा रिक्त आहेत आणि आरक्षणानुसार त्याची माहिती समोर आलेली आहे. दुसरं पहा, दुसरी अपडेट जर आपण पाहिली तर ती आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024-25 करिता कप्पीकृत आरक्षणाबाबतची माहिती. पोलीस शिपाई जर आपण पाहिलं तर टोटल आहे 92 पोस्ट. यामध्ये कॅटेगरी वाईज जर पाहिलं तर एस-सी 15, एस-टी 14, व्ही-जे-एच 000, एन-टी-डी 2 आहेत. त्यानंतर ओ-बी-सी 17 आहेत, एस-सी-बी-सी 9, ई-डब्ल्यू-एस 9 आणि ओपनचे आहेत 26. अशा एकूण 92 म्हणजे 92 टोटल व्हॅकन्सीज आहेत. नंतर पहा, पुढील अपडेट आहे ती म्हणजे अधीक्षक कार्यालय धाराशिवची जी आपण पूर्वीच पाहिलेली आहे. याच्या एकूण 30 जागा आहेत. पण ह्या कोणत्या आहेत? धाराशिवच्या चालकच्या आहेत. यापूर्वी आपण जे पाहिलं ते शिपाईच्या होत्या. आता ह्या मात्र चालकच्या आहेत. इथेही 30 जागा आपल्याला रिक्त दिसतात. पहा मित्रांनो, आगामी काळात लवकरच पोलीस भरती होणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही सिरियसली घेतलेलं नसेल तर सिरियसली घ्या. अभ्यास तुमच्याकडे सध्या वेळ आहे तर तुम्ही पेपरची सुद्धा चांगली तयारी करू शकता. आतापासून तुम्ही पेपर प्लस ग्राउंड म्हणजे लेखी प्लस मैदानी चाचणीची तयारी जर केली तर नक्कीच तुम्हाला आगामी म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यश हे मिळू शकतं. पुढील अपडेट जर आपण पाहिली तर ती सुद्धा आहे पोलीस भरतीच्या संदर्भात. यामध्ये जी कप्पीकृत माहिती दिलेली आहे त्यांनी त्याबाबत सांगितलेलं आहे की 154 जागा रिक्त आहेत. अगोदर पर्सेंटेजमध्ये सुद्धा सांगितलं त्यांनी की किती पर्सेंटचं आरक्षण आहे. तर टोटल जागा आहेत 154. अशा पद्धतीने जवळपास एक-एक करून आता जागा आपल्या समोर येतील. मात्र या जागेबाबत जास्त चिंता न करता सरळ तुम्ही येणारी जी भरती आहे त्याच्या तयारीकडे लक्ष द्या. कारण की जाहिरात येणार आहे हे मात्र नक्की. आता विद्यार्थी विचारतील की किती वेळ लागू शकतो? तर अजून 3 ते 4 महिन्यांचा कालावधी यासाठी लागू शकतो. म्हणजे येत्या 2-3 महिन्यात जरी जाहिरात आली तरी तुमचं ग्राउंड जे आहे ते मात्र 3-4 महिन्यांनी होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून देखील तयारी करू शकता. वेळ तुमच्याकडे आहे. ग्राउंड प्लस लेखी दोन्हीची तयारी तुम्ही सोबत-सोबत ठेवा. सुरुवातीला मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा आपली होणार आहे. मैदानी चाचणी 50 गुणांची, लेखी परीक्षा 100 गुणांची. जाहिरात आल्यानंतर नेमका कोणकोणत्या तारखेला किंवा कोणकोणते इव्हेंट किंवा नेमकं काय आहे ते सविस्तर माहिती आपल्याला कळणारच आहे. जे पोलीस भरतीचं वय वगैरे आहे ते आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतर कळेल. अजून जाहिरात आलेली नाही, पण लवकरच जाहिरात अपेक्षित आहे. सरकारही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दाखवते आणि ज्या काही रिक्त जागांची माहिती आहे ती सुद्धा त्यांनी मागवलेली आहे आणि लवकरच ही जाहिरात आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.